श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिनानिमित्त 22 जानेवारी 2025 रोजी दक्षिणमुखी हनुमान मंदिर उंटवाडी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात या निमित्ताने विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या गुजराती सेल नाशिकचे अध्यक्ष विपुलभाई मेहता यांच्या पुढाकाराने करण्यात आले। त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत या प्रकारच्या धार्मिक उपक्रमांनी समाजात एकात्मकता आणि श्रद्धा वृद्धिंगत होण्याचे महत्त्व सांगितले। भक्तांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भावुकतेने भरलेला हा दिवस स्वस्मरणीय ठरल्याचे मत व्यक्त केले। रामो राजमणे सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचरो रामाय तस्मै नमः। रामा नास्ति परायणम परतरम रामस्य दास्यसो रामे चित्तलया सदा भवतुमे भो राम मामुद्धर। अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय। अयोध्येतल्या राम मंदिराचं पुनर्निर्माण झाल्यानंतर आज पहिला वर्धापन दिवस आहे आणि सगळ्या भारतवर्षामध्ये जगामध्ये सगळ्या राम भक्तांना ज्यांना ज्यांना भारतीय अस्मिता माहिती त्या सगळ्यांना अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। 500 वर्ष लढा दिल्यानंतर ते राम मंदिर भव्य असं उभं राहिलेलं आहे। ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांना बलिदान द्यावं लागलं आणि खूप मोठा नास्तिक लोकांचा विरोध सहन करून एका आस्तिकतेवरती विजय आपण भारताने मिळवलेला आहे। राम आणि कृष्ण हे भारताचे 2 अशा आपले अस्मिता आणि दैवत आहेत की रामाचं रामायण आणि कृष्णाचं गीता हे दोन्ही जागतिक असे वैचारिक मानवाच्या व्यवहारासाठी असलेले ग्रंथ आहेत आणि त्याचं सगळं विचारसार जे आहे आध्यात्मिकता आहे त्याचे सगळे जे परिणाम आहेत याचे सगळे समाजावर होत असतात। त्यामुळे मानवी व्यवहारामध्ये रामाचं जे अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला पुनर्निर्माणाला एक मोठं महत्व प्राप्त झालं आणि त्यामुळं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये राम असावा, प्रत्येक माणसाच्या मुखात राम असावा आणि राम राज्य असावं की ज्याचे परिणाम समाजावरती सगळीकडे चांगले व्हावेत। कोणावरती अन्याय होऊ नये, कोणी कोणावर अन्याय करू नये आणि सद्भावनेनं समाज प्रेरित होऊन त्याचं चांगलं उच्चाटन व्हावं, प्रगती व्हावी अशा करता रामायण याचा उद्घोष असतो आणि त्यामुळं आज जो काही वर्धापन दिवस सगळीकडे उत्साहात सगळीकडे साजरा होतोय त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात अस्मितेचा राम हा त्याच्यामध्ये सामावलेला आहे। आज नाशिकमध्ये सगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे। या ठिकाणी आपल्या त्र्यंबक रोडला या आपल्या परिसरामध्ये दक्षिणमुखी हनुमान जे मंदिर आहे हे एक जागृत दैवत आहे। या ठिकाणी पारंपरिक उत्सव हनुमान जयंती रामनवमी हे होतच असतात। रोज संध्याकाळी 7ची आरती असते पण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमचे मित्र विपुलभाई मेहता आणि सगळे त्यांचे सहकारी यांनी जो आजचं जे इथं एक महाप्रसादाचं आयोजन केलंय त्याचा लाभ सगळ्यांनी घेतलेला आहे। या मंदिराचे जुने आपले जे विश्वस्त होते नागपुरे काका त्यांचं आताच गेल्या महिन्यामध्ये निधन झालं। खरं तर त्यांना सुद्धा श्रद्धांजली म्हणून सुद्धा असा एक विषय होऊ शकतो आणि अशा प्रकारचं इथं जे नियोजन करतात मग सिद्धनगरसेवक शिवाजी गांगुर्डे असतील, त्यांचे बाकी सहकारी असतील, नागपुरे बंधू असतील, त्यांचे सगळे मित्र परिवार असेल आणि इथलं जे हे हनुमान मित्र मंडळ आहे ते नेहमी इथले वेगवेगळे उपक्रम करण्यामध्ये व्यस्त असतात आणि आजचा हा जो प्रासादिक कार्यक्रम झालाय याचा निश्चित अनेक जणांनी लाभ घेतलेला आहे आणि इकडल्या आसमंतामध्ये नाशिक शहरामध्ये अशा सगळ्या धार्मिक सोहळ्याचं निश्चित एक चांगली वातावरण निर्मित होत असते। मी ज्यांनी आजच्या दिवशी या ठिकाणी काही संकल्प केले असतील त्यांचे संकल्प सिद्धीला जावेत अशी या मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो, श्रीरामाकडे प्रार्थना करतो आणि विपुलभाईंनी इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज मी सौ नम्रता विपुल मेहता इथे आज हे भंडाराचे आयोजन केले महाप्रसादचं। आज जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज आपल्या रामलल्लाला अयोध्यात येऊन 1 वर्ष होत आलंय। आपली अयोध्यात रामलल्लाची स्थापना झाल्यानंतर आपण पूर्ण भारत देशात दिवाळी हे साजरा खूप आनंदाने करतो आणि खूप उत्सवमय वातावरण असते पूर्ण भारतात। तसंच आज इथे या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे आपण 1 वर्षाच्या वर्धापन दिन निमित्त महाप्रसाद ठेवलेले आणि
भक्तांना महाप्रसाद घेताना आम्हाला खूप आनंद वाटते बघून. जय श्रीराम. जय श्री नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.